हॅलो माझ्या पिल्यांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा ऋती मॅथ्स या ब्युटिफुल चॅनलवर स्वागत आहे। तर बाळांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 चे क्वेश्चन नंबर 2 पासून ते क्वेश्चन नंबर 10 पर्यंत सर्व क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत। तर बघा, क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे सर? क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, काय दिलेले आहे बाळ की डिसाइड म्हणलेले की वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी, जर असेल इफ सो फाइंड 20 टर्म है ना ऑफ दिस प्रोग्रेशन। बरं, नीट लक्ष द्या, अशा वेळेस काय करावं लागतं की प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स है ना, म्हणजे सक्सिडिंग टर्म्स पासून प्रिसिडिंग टर्म्स आपल्याला काय करायचं, मायनस करायचं। म्हणजे बघ भैया, हा झाला तुझं काय ए म्हणजे काय झालं T1 म्हणजे काय झालं -12, हा काय झालं T2, नीट लक्ष द्या, हा काय झालं बिंदू सर, हा झालं T2, हा काय झालं T3, हा T4, T5, T6 आणि हा झालं T7। पण मला सांग भैया, इथं हे झालं कॉमन डिफरन्स जर फाइंड केलं तर -5 मधून मायनस करायचे -12 ला, मग हा -5 + 12, मग कॉमन डिफरन्स किती येते सर? हा येते 7। नीट लक्ष दे। बरं, ह्याच्यामध्ये पण 7 आलं, हे पण केलं तर 7 येईल, हे पण 7 येईल, हे पण 7 येईल, हे पण 7 आणि हे पण 7। म्हणजे जे डिफरन्स बिटवीन जे आहे, बरोबर आहे, एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 7, दॅट मीन्स डिफरन्स इज कॉन्स्टंट। बरोबर आहे, कॉमन डिफरन्स कसे कॉन्स्टंट आहे। म्हणजे याचा अर्थ हे काय आहे, ही सिक्वेन्स कशी आहे, एपी मध्ये आहे। बघ, मी तुला समजून सांगण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करतोय, पण तुला लिहिताना सगळं लिहायचंय काय की T2 - T1, T3 - T4, हे असं कसं कुठपर्यंत T7 - T6, 1 2 3 4 5 6 7 पर्यंत तुला माहिती आहे, कळायला की असं तुला लिहावं लागेल। मग आता नीट लक्ष दे सोन्या, काय सर काय लक्ष द्यायचंय की बाबा रे, तुला काय फाइंड करायचंय सर? आम्हाला 20 टर्म फाइंड करायची। म्हणजे तुझ्याकडे काय नाहीये सर? आमच्याकडे ए आहे -12, डिफरन्स आहे 7, फाइंड करायचंय T20, म्हणजे आपल्याकडे काय आहे की n आहे 20। बरोबर आहे का? हो सर। मग नीट लक्ष द्या। मग आपला फॉर्म्युला Tn, अन्ना द्या 1 रुपया, Tn a + n - 1 × d। Tn म्हणजे काय करायचं 20, हे किती आहे बाळ -12 प्लस n किती आहे 20 - 1, डिफरन्स किती आहे पिल्लू 7। मग मला सांग -12 प्लस हा किती झालं 19, हा किती झालं 7 झालं। मग मला सांग -12 हा 7 ने किती झालं सर 63, 3 हा 4 6, 7 1 7 आणि हा झालं 13, म्हणजे 133 आलं, 133। ह्याच्यातून जर मायनस केलं बाळ तर तुला मिळून जाईल 121, म्हणजे 20 टर्म काय मिळाली पिल्लू सर 121। इथपर्यंत कळालं का? समजतंय का? बघा, क्वेश्चन नंबर जो आहे, इथून पुढचे क्वेश्चन सगळे सारखे सिमिलर आहेत, फक्त समजून घे, अतिशय महत्वाचं आहे। त्याच्यानंतर प्रॅक्टिस करणं हे एक महत्वाचा भाग असतो। बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणले बाबा रे, गिवन अँड एपी। अच्छा, हे जे सिक्वेन्स आहे ते ऑलरेडी एपी मध्ये आहे। बरं, काय टेन्शन घेऊ नको मग, है ना। ए किती आहे 12 आहे, डिफरन्स कसे फाइंड करशील 16 मधून 12 मायनस करशील, किती आलं 4 आलं। काय फाइंड करायचंय सर? इथं आम्हाला फाइंड करायचं 24th टर्म। नीट लक्ष दे, म्हणजे आता इथं तुला काय करायला लागेल सर? T24 फाइंड करावं लागेल, म्हणजे n किती आहे आपल्याकडे 24। समजते? झालं, सिंपल गणित आहे बाळा। बघ, हा आपला फॉर्म्युला Tn a + n - 1 × d किती आहे सर 24, हा किती झालं 12 झालं, किती झालं 12, बरोबर आहे, प्लस 24 - 1, डिफरन्स किती आहे सर 4 आहे। मला सांग 12 + 23 × किती झालं भैया 4 झालं। नीट लक्ष दे। मग 12 + 4 3 12, हातचे आले किती 1, 4 2 8, 8 आणि 1 9, ह्या दोघांचं ऍडिशन 4 झालं। हा 24th टर्म जी आहे ती किती मिळाली 104। आन्सर मात्र लिहायचं विसरायचं नाही, आन्सर लिहायला विसरायचं नाही। काय लिहिशील की 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन अरिथमेटिक म्हणा इज किती 104। सिंपल आहे बाळा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। क्वेश्चन नंबर 4 बघ, फाइंड द 19 टर्म। सेम एंड सिमिलर कार्यक्रम आहे, ओके हो सर। मग मला सांग इथं काय करशील सर? ये किती आहे 7 किती आहे 7, डिफरन्स साठी काय करशील 13 मधून 7 मायनस कर थोडंसं,
किती आलं भैया 6 आलं. किती आलं 6. आता तुला काय म्हणलंय 19 टर्म फाइंड करायचं. काय फाइंड करायचंय T19 म्हणजे n किती झालं आपल्याकडं 19 झालं. सिंपल कार्यक्रम आहे. कळालं का? पटकन सांग. Tn a plus n minus 1 into d. आता नीट लक्ष दे. हा फॉर्म्युला आहे तेच पॅटर्न आहे. बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचंय सर T19 a किती आहे 7. हा 19 minus 1 डिफरन्स किती आहे 6. 7 plus 18 into किती झालं 6. पाडे येत नाही काळजी करू नको. गुणाकार कर बाबा. 6 8 48 हा 4 4 6 1 6 6 4 10. मग मला सांग दोघांचं ऍडिशन किती आलं 115. म्हणजे 19 टर्म किती मिळाले पिल्लू सर 19 टर्म काय मिळाले सिंपल आहे सर 115 मिळाले. कळालं का? हो सर. क्वेश्चन नंबर 5 बघ है ना. बघ हे पण असंच आहे. काय म्हणलेलं आहे की फाइंड द 27 टर्म म्हणजे T27 फाइंड करायचे. म्हणजे आपल्याकडे काय n आहे 27. ही सिक्वेन्स ऑलरेडी एपी मध्ये आहे म्हणजे टेन्शन घ्यायची गरज आहे का नाही. पण मला सांग ए किती झालं सर 9 झालं. डिफरन्स किती झालं 4 minus 9 4 minus 9 किती आलं -5 है ना. मग आपल्याला सगळं आहे. आपल्याला फॉर्म्युला करायचं Tn a plus n minus 1 into d. आता लक्ष दे. हा जर क्वेश्चन 2 मार्काला पडला तर मार्क्स कुठे असतात है ना. ह्याला असतो अर्धा मार्क ह्याला असतो अर्धा मार्क डिफाइन करायला. ह्याला असतो अर्धा मार्क व्हॅल्यू पुट करायला असतो अर्धा मार्क आणि आन्सर किंवा त्याला इंटू टाकतील अर्धा मार्क झालं 2 मार्क. 3 मार्कला पडलं तर आणखी डिवाइड करतील ते. कळलं लागेल आपण 3 ला पडत नसू शकतो है ना. मग टी किती फाइंड करायचंय 27. ए किती आहे 9. 27 minus 1 डिफरन्स किती आहे -5. हा 9 हा किती आला पिल्लू 26. हा किती आहे -5. मला सांग 9 प्लस है ना. हा प्लस मायनस काय होत असते प्रोडक्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज निगेटिव्ह. हा किती झालं 5 × 30 झालं सर. हातचे आले किती 3 हा ना. हा किती झालं 130 झालं. पण कसलं मायनस. मग मला सांग सोन्या है ना. हा 9 प्लस मायनस काय होईल -130. आन्सर काय आलं -121 121. मग आन्सर म्हणजे काय लिहिशील पिल्लू है ना. T27 = -121. समजलं की नाही बघा. फास्ट का समजून घ्या. हा एकदम सिंपल कार्यक्रम आहे. क्वेश्चन 5 झालं. क्वेश्चन 6 बघ है ना भैया नीट लक्ष दे रे बाळा. काय म्हणले की फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. भैया सोपं आहे सिंपल आहे साधं आहे बाळ. 3 डिजिट सुरुवात होत असते 100 न आणि संपत असते 999 न. बरोबर आहे का है ना. स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. आता मला सांग आता 100 ला भाग जाता का बिलकुल 5 न बिलकुल जाते की नाही सर. सेकंड काय 105 थर्ड काय होईल 110 हे काय होईल 115. आता मग शेवटची जी 3 डिजिट संख्या आहे है ना ती आहे 999. त्याला भाग जाते का रे बाळा जात नाही सर. मग मला सांग 998 ला भाग जाईल का सोनू नाही. 997 ला नाही. 996 ला नाही. मग 995 ला जाईल की नाही पटकन सांग बरं. हो सर. मग आपली जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन झाली है ना ती कशी झाली सर बघा है ना. हा 100 हा 105 हा 110 आणि शेवटचा नंबर जो राहील हा झाला 995. लिहून टाकायचं की 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय है ना the 5 are as following है ना 100 105 110 and last काय 995. आता ही जी सिक्वेन्स लागली ती कशी एपी मध्ये आहे. मग मला सांग इथे ए मध्ये काय झालं 100. डिफरन्स काय झालं 105 मधून 100 गेलं तर सर 5 आलं. आता ही आहे पिल्लू लास्ट टर्म. नीट लक्ष दे. ही लास्ट टर्म आहे म्हणल्यावर टीएन किती होईल सर 995 होईल. मग माझ्या सोन्या इथपर्यंत जर तुला कळालं रे बाळा है ना मग काही टेन्शन गरज आहे का नाही सर. वापर आपला फॉर्म्युला a plus n minus 1 into d. विचारले काय गेले की किती नंबर आहेत जे की 5 ने डिव्हिजिबल असतील. तुला माहिती आहे बाळ सर हा झाला लास्ट 995 हा झाला 100 हा n माहिती नाही -1 डिफरन्स आहे 5. आता मला सांग हा 2 उडीवर इकडे गेलं तर हा काय झालं मायनस झालं सर. काय झालं मायनस. हा n -1 into 5 हे मायनस झालं पिल्लू. काय झालं मायनस. हा किती झालं 895 आला सर.
हा n-1 हा किती 5. आता मला सांग बरं पिल्लू काय सर काय सांगायचंय की बाबा या दोघांचं नातं काय आहे मल्टिप्लिकेशन. इकडे आलं तर काय होईल सर डिव्हिजन होईल बरोबर आहे का. मग n-1 मग मला सांग सोन्या हा आलं ह्या दोघांची जर तू काटाकाटी केली है ना 5 1 5 5 1 5 बरोबर आहे का. किती उरले 3 5 7 35 किती उरले 4 5 9 45. मग 179 इक्वल टू n-1 हा -2 उडी मारून आलं तर 179 प्लस 1 इक्वल टू n म्हणजे मला सांग पिल्लू हा किती आलं 180. किती आलं 180. मग देयर आर हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. तर आन्सर आहे तुमचं सर 183 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. ओके झालं. आता क्वेश्चन नंबर 7 बघा है ना. सर क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय म्हणले गेले है ना. बघ भैया द 11th टर्म म्हणले. ओके हा सर म्हणजे T11 किती आहे ऑफ एन एपी इज 16 बरोबर आहे का. हो सर. आता 21st टर्म हे काय आहे 29. बघा आता नीट लक्ष द्या अतिशय सोपा प्रश्न आहे भैया घाबरून द्यायची गरज नाही. म्हणजे T21 किती आहे 29. आता बघ भैया आता T11 साठी T21 साठी आपण वापरायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन कळायला लागली का. आपल्याला विचारलं काय गेले 41st दिले काय गेले 11 आणि 21. मग अशा वेळेस काय करायचं असतं की बाबा रे अशा वेळेस आपल्याला फर्स्ट टर्म माहिती नाही कॉमन डिफरन्स माहित नाही बरोबर आहे की नाही. मग ते आपण मानून घ्यायचं लेट ए विथ द फर्स्ट टर्म अँड डी विथ द कॉमन डिफरन्स कळायला लागले का. मग आपल्याला माहिती ना फॉर्म्युला कोणता असेल Tn a प्लस n-1 इंटू डी. T11 साठी काय होईल a प्लस 11-1 इंटू डी. T11 किती आहे 16 आहे बरोबर आहे का. a प्लस हा किती होईल 10d. नीट लक्ष दे. मग आता मला सांग सोनू की इथं तुला एक इक्वेशन मिळालं की नाही बघ 16 इज इक्वल टू a प्लस 10d. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दे. सेम आता T21 साठी 21 टर्म साठी काय लिहिशील T21 a किती आहे सर a किती आहे सर a माहिती नाही प्लस 21-1 इंटू डी. तर T21 किती आहे सर 29. मग a प्लस किती होईल 20d. आता नीट लक्ष दे बघा इक्वेशन 2 मिळालं. आता या दोन इक्वेशन कडे जर तू नीट लक्ष देऊन बघितलंस तर बाबा रे तुला हे काय मिळालं सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं. आणि जर सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं माझ्या सोन्या तर मला सांग इथे एक असे प्लस आहे इथं प्लस आहे. जर समजा आपण काय केलं सबट्रॅक्ट केलं काय केलं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 तर हा 29 मधून 16 गेलं तर मला सांग किलो किती मिळालं सर 13. ए मधून ए गेलं काय उरलं का नाही. 20d मधून 10d गेले किती उरले सोन्या सर 10d. मला सांग बाळ d इक्वल टू काय झालं 13/10 झाले की नाही पटकन सांग बरं. d ची व्हॅल्यू काय झाली 13/10 झाली की नाही. आता d ची व्हॅल्यू कुठं पण ठेवून देणार आहे बाळा इथं ठेव इक्वेशन 1 मध्ये तुला a ची व्हॅल्यू मिळून जाईल. हो सर मिळून जाईल ना. मग मला सांग put d equal to 13/10 in equation 1 काय मिळेल सांग बरं 16 equal to a plus 10 13/10. मला सांग पिल्लू हा 10 कॅन्सल किती राहिलं 16 is equal to a plus 13. मग आता हा 13 इकडे टून उडी मारून आला बाळा तर काय होऊन जाईल रे सर हा इकडे उडी मारून आला तर 16 - 13 equal to a म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली 3. किती आली बाळ 3. आता मला सांग सोन्या तुझ्याकडे a व्हॅल्यू आहे तुझ्याकडे d व्हॅल्यू आहे तुला फाइंड काय करायचंय 41. मग 41 साठी परत फॉर्म्युला वापरायचं T41 a प्लस n-1 इंटू d है ना. 1 मिनिट बाळा हा भाऊ शिकालो तू लगड होता हा तर बघा नीट लक्ष द्या है ना. T41 a किती आहे 3 n किती आहे 41 - 1 d किती आहे 13/10. मला सांग बरं बिंदू 13/10. आता काय होईल सोनू काय होईल सर हा कॅन्सल हा किती आलं 4. 13 × 4 किती झालं सर 52 म्हणजे हा किती आलं 55. म्हणजे 41st टर्म
किती आली भैया सर 55 आली. इथपर्यंत काय अडचण आहे का पटकन सांगा. काही अडचण नसलं पाहिजे. सोपं कार्यक्रम आहे. प्रॅक्टिस करा फक्त. क्वेश्चन नंबर आता 8 बघ भैया. आता अशा वेळेस हा क्वेश्चन वाचायचा बरोबर आहे का समजून घेण्याचा प्रयत्न करायचा की ही तुम्हाला एक सिक्वेन्स दिली 11 8 5 2. या सिक्वेन्स मध्ये त्यांनी तुम्हाला विचारले गेले की कुठेतरी हा 151 येतोय का आणि जर येत असेल हा ना कळायला लागले का तर ती टर्म कोणती आहे समजायला लागले का. मग आता त्यासाठी तुम्हाला माहिती आता जर तुम्ही आपण बघितलं असेल की अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये है ना की नंबर ऑफ टर्म्स इज ऑलवेज काउंटेड इन नॅचरल नंबर्स. कळायला लागले का 1 2 3 4 5 6 असं आपण काउंट करतो. पॉइंट मध्ये काउंट करत नाही फ्रॅक्शन मध्ये काउंट करत नाही. जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं आणि तुमचा जर समजा नॅचरल नंबर तुम्हाला मिळत असेल एन मध्ये तर म्हणायचं की ती काय आहे की त्या सिक्वेन्समध्ये लाय करते. आणि जर असा प्रश्न आला तर मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कळायला लागले का. मग बघा आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतात है ना सिंपल आहे भैया टेन्शन घ्यायची गरज नाही. बघ बाळा है ना काय करशील तर इथं हा ए झालं किती 11 डिफरन्स किती झालं 8 - 11 म्हणजे -3. आता ही लास्ट टर्म आहे बिलो ना अशा टाइमला ह्याला म्हणायचं लास्ट टर्म. तुम्हाला काय फाइंड करायचंय एन जर नॅचरल नंबर मिळाला है ना तर म्हणायचं ही जे नंबर आहे ते त्याच्यामध्ये नाही करते त्याचा नंबर सांगून द्यायचा है ना. जर नाही मिळालं म्हणून मग डायरेक्ट सांगायचं की भाऊ हे -151 हे नाहीच है ना हे ह्या टर्म मध्ये नाही. मग बघा आपल्याला काय tn = a + n - 1 * d हा किती आहे -151 11 प्लस n माहिती नाही -1 हा झालं -3. हा इकडे प्लस काय झालं पिल्लू मायनस काय झालं हा n - 1 हा किती झालं -3. हा मायनस काय झालं सर प्लस झालं पण आन्सर कसं येईल सर मायनस बरोबर आहे का -162. हा n - 1 हा काय झालं -3 इकडे पडून आलं तर काय होईल डिव्हिजन काय होईल डिव्हिजन हा n - 1. मग मला सांग हा मायनस कॅन्सल होईल किती झालं है ना 3 × 5 = 15 1 × 1 बरोबर आहे का 3 × 4 = 12 है ना. मग मला सांग भैया है ना बरोबर आहे. मग हा आलं 54 हा आलं n - 1 इकडे पडून गेलं है ना 54 + 1 = n म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली पिल्लू सर 55 झाली. किती झाली म्हणजे आता ही जे -151 आहे है ना त्याचं जे टर्मचा नंबर आहे तो कोणता आहे T55. कोणता आहे T55. संपलं कार्यक्रम. क्वेश्चन नंबर 9 बघा है ना. बघा काय म्हणले गेले भैया काय म्हणले गेले सर है ना की इन अ नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. बर है ना हे 10 पासून कार्यक्रम दिले 10 पासून ते 250 पर्यंत किती नंबर सेम आपण ते बघितलं ना डिव्हिजिबल बाय 5. मग मला सांगा 10 आहे 250 आहे भैया 10 ला भागा तो रे 4 9 जात सर. मग हा कार्यक्रम केले की नाही हा 250 केले की नाही हा 11 जातो का भैया नाही ना सर. हा 249 जातो का नाही ना सर. पण आता जर नीट बघितलं असं तर 248 भाग जातो की नाही बघ बरं 4 न 4 सक 24 4 दुनी 8 बरोबर आहे. 12 ला भाग जातो की नाही 12 ला 4 त्रिक 12 समजायला लागली समजून सांगायला पाहिजे. मग मला सांग आपली जी सिक्वेन्स बनेल वाड्या सिक्वेन्स जी बनेल ती काय बनेल पटकन सांग बरं सर. ती बनेल है ना काय बनेल 12 16 बरोबर आहे का नंतर 20 हे असं लास्ट टर्म काय होईल 248. अशा वेळेस तुम्हाला काय फाइंड करायचंय n फाइंड करायचं. हे आपलं काय झालं tn. इथं फर्स्ट टर्म काय झाली 12 डिफरन्स काय झालं 16 - 12 = 4 है ना. मग आपला हा फॉर्म्युला आहे tn a + n - 1 * d. tn किती आहे 248 a किती आहे 12 n माहिती आहे का माहिती नाही. सिंपल आहे की नाही भैया सोडवायचं पुढे बाकी काही नाही. हा इकडे आहे 248 - 12 हा n - 1 बरोबर आहे. हा 4 हा किती आलं 236 आलं. किती आलं 236. 8 आणि 2 गेले 6 राहिले म्हणजे गेले 3 राहिले. मग नंतर हा n - 1 हा झाला 4. मग भैया 236 आपण काय घेतलं 4n - 1. मला सांग पटकन 4 1 4 4 5 20 3 राहिले 4 9 36. मग किती आलं पिल्लू सर 59 = n - 1. आता हा n - 1 पडून गेलं काय होईल 59 + 1 = n म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली सोनो
सर 60 इथं डिग्री लिहायची गरज नाही, चुकून झालं है ना. हां, कळायला लागले की नाही पटकन सांगा. सिंपल आहे की नाही भैया? सिंपल सिंपल क्वेश्चन. फक्त आन्सर लिहायला विसरू नका. आन्सरला अर्धा मार्क असतो, लक्षात ठेवा. कळायला लागले का? हा, देयर आर 60 नॅचरल नंबर्स है ना, विच आर डिव्हिजिबल बाय है ना 4 इन बिटवीन 10 to 250 असली तरी काही हरकत नाही. क्वेश्चन नंबर 10 लास्ट नंबरचा क्वेश्चन आहे बघा. अतिशय सोपं क्वेश्चन आहे. काय म्हणले बघा. इन एन एपी 17 टर्म. अच्छा, P17 इज इथचा अर्थ असते भैया आपल्या मॅथ मध्ये इक्वल. काय असते पिल्लू? इक्वल असते सर. 7 ह्या इक्वल लिहिलं. 7 मोर दॅन चा अर्थ असते प्लस. काय असते? प्लस. इट्स 10th टर्म म्हणजे काय होईल? T10 झालं. सिंपल. मला फाइंड करायचं कॉमन डिफरन्स. इथं वापरा. आता काय माहिती की वी नो दॅट, काय माहिती आपल्याला भाऊ की Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. मग मला सांग, हा ना इथं वापरलाच फॉर्म्युला कोणता? हवा a प्लस n मायनस 1 इंटू d, a प्लस n मायनस 1 इंटू d प्लस 7. मला सांग इथं टर्म नंबर किती आहे? 17. a प्लस काय लिहिशील? 17 मायनस 1. d माहिती नाही, ते फाइंड करायचं. a हा किती? 10 मायनस 1 d प्लस किती होईल? 7. नीट लक्ष दे. हा a प्लस किती झालं? 16. हा a प्लस किती झालं? 9d प्लस 7. आता माझ्या सोन्या है ना, इथं काय साइन आहे? काय साइन आहे सर? इक्वॅलिटी. काय पिल्लू? इक्वॅलिटी. बरोबर आहे का? पण हे लाईट माहिती नाही, ए आणि ए बरोबर आहे. प्लस प्लस आहे, इकडे आलं तर काय होईल? मायनस होईल. म्हणजे हा कॅन्सल होईल ना सोन्या. किती राहिलं? 16d. हा प्लस 9d इकडे काय झालं? 9d प्लस तर मायनस झालं है ना. मग 16d मायनस 9d किती आलं? 7d इक्वल टू 7. मग डिफरन्स किती आलं? 7/7. देयरफॉर डिफरन्स किती आलं पिल्लू? 1 आलं. किती आलं?